आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क। 28 फेब्रुवारी जागतिक विज्ञान दिनानिमित्त टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च अंतर्गत खोडद येथील GMRT ऑब्झर्व्हेटरी इथं विज्ञान प्रदर्शन 28 फेब्रुवारी व 1 मार्च रोजी आयोजित करण्यात आले। हजारो विद्यार्थी यांनी तसेच शिक्षक यांनी हजेरी लावली व त्यांनी बनवलेले मॉडेल प्रोजेक्ट प्रात्यक्षिक करून दाखवले। यामध्ये केंद्रीय व राज्य सरकारच्या नामवंत संशोधन संस्थांचा व सरकारी व खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयातील संशोधक विद्यार्थी यांनी सहभाग घेतला। सायंटिस्ट डॉक्टर CV रमन यांचे स्मृतीमध्ये सदर विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन दरवर्षी केले जाते। अनेक महाविद्यालयाचे विद्यार्थी या विज्ञान प्रदर्शनामध्ये आपले नवनवीन संशोधित प्रकल्प घेऊन सहभागी झाले होते। चला तर पाहूया या GMRT खगोल दुर्मीर प्रदर्शन कशा प्रकारे भरले होते, तिथं काय काय प्रदर्शित करण्यात आलं होतं व त्यामध्ये काही विद्यार्थी संशोधक मुलांचे प्रोजेक्ट बद्दल आम्ही जाणून घेतलाय। मुख्य संपादक अय्यूब शेख, खोडद, तालुका जुन्नर, पुणे। दिग्विजय हेमंत पाटील, मी जयवंतराव सावंत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे हडपसर इथून आलेलो आहे। आमच्या प्रोजेक्टचं नाव आहे क्रिटिकल इंडस्ट्रियल मॉनिटरिंग सिस्टम। त्याच्यात आम्ही एक ड्रोनला सिस्टीम अटॅच केलेली आहे आणि त्या सिस्टीमने आम्ही चेक करतो की इंडस्ट्रीमध्ये ज्या चिमनीज असतात, पाईपलाईन्स असतात किंवा बॉयलर्स असतात ते करोजन आहे का नाही किंवा त्या सिस्टीमला क्रॅक गेलेला आहे का ते आम्ही डिटेक्ट करायचं काम करतो। करोजिव्ह पार्ट जे ते फाइंड करण्याचं काम जिथं जी चिमणी गंजलेली आहे ते आपण डिटेक्ट करायचं काम करतो किंवा त्याला क्रॅक पडलेला आहे हे सुद्धा आपण डिटेक्ट करायचं काम करतो। काय नाव? माझं नाव हर्षवर्धन जितेंद्र पाटील। आम्ही जयवंतराव सावंत ड्रोन बद्दल बोलायला गेलं तर सध्या इंडस्ट्रीमध्ये जे अपघात होतात ते अपघात टाळण्यासाठी आपण हा ड्रोन बनवलेला आहे। ड्रोन बरेच इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चर जे आहेत म्हणजे ज्या वास्तू आहेत इंडस्ट्रियल त्यांचं मॉनिटरिंग म्हणजे त्यांना तपासतो आधीच आणि ते अपघात होण्याच्या आधी ते टाळायची क्षमता ठेवतो। जसे की ते आपले फोटो इमेजेस काढतो ड्रोन आणि त्या इमेजेस आपण आपल्या AI जनरेटेड मशीन लर्निंग मॉडेलला देतो आणि त्याने आपल्याला अपघात होण्याच्या आधीच प्रेडिक्शन मिळतं की तुमच्या सिस्टीमला रिपेअर करण्याची गरज आहे। आम्ही ह्या प्रोजेक्ट साठी कॉपीराइटला अप्लाय केलेला आहे आणि जसं आमचं प्रोटोटाइप फुल्ली डेव्हलप झालं की आम्ही पेटंट करणार आहोत। माझं नाव कीर्ती पाटील आहे। आम्ही या प्रोजेक्ट मध्ये आम्ही सध्या मशीन लर्निंग मॉडेल यूज केलंय जे की CNN अल्गोरिदम। त्याच्या थ्रू आम्ही काय करणार आहे, जे ड्रोनला कॅमेरा आहे, कॅमेरा थ्रू पिक्चर्स निघतील आणि ते पिक्चर्स म्हणजे CNN मॉडेल थ्रू ट्रेन होईल पिक्चर्स आणि ते डिटेक्ट करेल, प्रेडिक्ट करेल इमेजेस आणि ते ड्रोन पेक्षा कॉस्ट कमी असणार आहे। हो, कमी आहे। किती असेल एक अंदाज? तरी 90% कमी। 90% कमी। या ड्रोनचा फायदा ऍडिशनल इतर काय ऍग्रीकल्चर उपयोगामध्ये होणार आहे? नाही, इंडस्ट्रियल फक्त चिमनीज वगैरे त्याच्यासाठी होऊ शकतो। ड्रोनचे ऍप्लिकेशन्स फक्त इंडस्ट्रीसाठी लिमिटेड असे नाहीयेत। आपण आपल्या सिस्टीमचे सेन्सर्स वगैरे बदलू शकतो आणि जे इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे ते मॉनिटर करू शकतो आणि सध्या मार्केटमध्ये अवेलेबल असणारं असं प्रोडक्ट नाहीये आणि जरी त्याच पद्धतीचे मॉनिटर करणारे जे सिस्टीम्स ड्रोन्स वगैरे आहेत त्यांची कॉस्टिंग 10 ते 15 लाखापर्यंत जाते आणि त्यांचा सर्व्हिस कॉस्ट 1 ते 1.5 लाख रुपयाचा असतो। तसंच आमची सिस्टीम फक्त पूर्ण विदाउट ड्रोन 30,000 आणि विथ ड्रोन 2 लाखाला डेव्हलप केलेले आहे आणि आमचं सर्व्हिस कॉस्ट खूप लो आहे, 90% कमी आहे। आमचा पेटंटवर जे आमचं पेटंट जेव्हा फाईल होईल त्याच्यानंतर आम्ही सगळी प्रोसेस स्टार्ट करणार आहे।
तुम्हाला आता पण कोणी इंडस्ट्रियलिस्टने असं अप्रोच झालेत का या प्रोडक्ट? नाही, आमचं हे फर्स्ट टाइम असं कुठंतरी मेजर प्रोजेक्ट कॉम्पिटिशन. आम्हाला इंडस्ट्रीनेच अप्रोच केलेला आहे. ऍप्लिकेशन आम्हाला रिक्वायरमेंट्स दिलेल्या होत्या, त्यानुसार आम्ही आमची सिस्टीम डेव्हलप केलेली आहे. ड्रोनसाठी आम्हाला गरुडा एरोस्पेस म्हणून चेन्नईची कंपनी आहे, त्यांनी मास प्रोडक्शनला हेल्प केलेली आहे. आणि छत्रपती संभाजीनगरचे औद्योगिक वसाहत जे आहेत तिथून आम्हाला इंडस्ट्रीजची रिक्वायरमेंटनुसार आम्ही आमचं मॉडेल डेव्हलप केलेलं आहे. ट्रायल झाली का? ट्रायल आम्ही इंडस्ट्री लेवलला न करता सध्या बेसिक लेवलला त्याचे ट्रायल झालेले आहेत. आणि ट्रायल आम्ही ड्रोनवरच केलेले आहेत. कोणत्या उद्योगावर केली? कोणत्या उद्योगाला फायदा होईल याचा? ह्याचा औद्योगिक वसाहतीत जिथं जिथं आपल्याला चिमणी किंवा गॅस किंवा जिथं जिथं आपण लोखंडी वस्तूंचा म्हणजे वास्तूंचा जास्तपणे मोठ्या लोखंडी वस्तूंचा भव्य वस्तूंचा जिथं उपयोग करतो त्या जिथं अपघात होण्याची शक्यता जास्त असते तिथे तिथं आपण ह्याचा उपयोग करू शकतो. आम्ही आतापर्यंत 2 ते 3 इंडस्ट्रीजचे चिमणीचे इमेजेस कॅप्चर केलेले आहेत आणि त्यावर वर्क आमचं परफेक्ट झालेलं आहे.